एकनाथ शिंदेंच्या निर्णयाचे स्वागत. ते रडणारे नाही, ते लढणारे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबद्दल विरोधक वावड्या उठवत होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयाला समर्थन दिले. मी त्यांचे त्याबद्दल आभार मानतो. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये मंत्री म्हणून उत्तम काम केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात साथ दिली. एकनाथ शिंदे रडणारे नाही तर लढणारे आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी लढून बाहेर पडले होते. महायुती म्हणून एकनाथ शिंदे यांनी राज्यात योग्य भूमिका मांडली, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजीच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19च्या काळात अपूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता, मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं. आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी मिळून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल, शेतकऱ्याचं वीज बिल माफी असेल, या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं. खरं तर महायुतीचे नेते म्हणून एकनाथजींनी आज जे भूमिका घेतली आहे ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरता एक मोठी भूमिका आहे. महाराष्ट्राच्या एकूण भारतीय जनता पार्टीच्या लाखो कार्यकर्त्याच्या वतीने या पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. आणि त्यांची भूमिका ही महाराष्ट्राला पुढे नेणारी आहे. मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र याकरता अधिक मजबूत करणारी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजी, अजितदादा यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचा अभूतपूर्व विजय प्राप्त केला आहे, या अभूतपूर्व विजयामध्ये लोकसभेच्या वेळेसही आणि आता विधानसभेच्या वेळेसही तिन्ही नेत्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला आणि आमच्या इतर पक्षांनी सुद्धा एकत्र येऊन या महाराष्ट्राला जो मॅन्डेट मिळाला आहे, न भूतो भविष्यात होऊ शकेल, कधी जीवनामध्ये कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये हा मॅन्डेट कधी मिळाला नाही, तेवढा मॅन्डेट आमच्या या नेतृत्वाने मिळवला आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये हा मोठा मॅन्डेट आमच्या महाराष्ट्राच्या तिन्ही नेत्यांनी मिळवला आणि ही महायुती भक्कम करण्याचा प्रयत्न आज त्यांनी केला. शिंदे साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे. शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे, ते लढणारे आहे. जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लाथ मारून बाहेर पडले तेव्हा ते रडून नाही पडले, लढून पडले. लढून त्यांनी आपले सरकार बनवलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.